अशा पद्धतीने जर तुम्ही बटाटे आणि फरसबीची सुक्की भाजी बनवली तर मला खात्री आहे तुम्ही अगदी बोटं चाटून खाल आणि पुन्हा पुन्हा ही भाजी बनवाल। नक्की बनवून बघा, खूप छान लागते। मुलं खात नसतील तर अशा पद्धतीने बनवली तर ते देखील आवडीने खातील। तर चला मग आजच्या व्हिडिओमध्ये मस्तपैकी आपण बटाटे आणि फरसबीची ही सुक्की भाजी बनवूया। टिफिनसाठी देखील तुम्ही बनवू शकतात किंवा लंचसाठी देखील बनवू शकतात। तर इथे बघा, मी भाजी बनवण्यासाठी कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल तापवायला ठेवलं आहे। ह्या भाजीमध्ये तेल जास्त टाका कारण आपण तेलात ही फ्राय करणार आहोत। त्यानंतर जिरं, मोहरी, कढीपत्ता टाकून घेतलेला आहे। छान तळतळला की त्यानंतर आपण त्यामध्ये आता लसूण आणि आलं मी इथे ठेचून घेतलेलं आहे। 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं ठेचलेलं आहे, तुम्ही बारीक चिरून घेऊ शकतात। त्यानंतर इथे मी 1 कांदा बारीक कट केला आहे, अगदीच बारीक कट केलेला नाही तर तो टाकून घेतलेला आहे। त्यानंतर त्याला छान असा आपल्याला अगदी हलका रंग बदलेपर्यंत परतायचा आहे। खूप शिजवायचा नाही किंवा खूप रंग बदलायचा नाही, फक्त 1 ते 1.5 मिनिटं आपण त्याला परतून घ्यायचं आहे। हे परतून झालेलं आहे। आता यामध्ये एक मीडियम साईजचा टोमॅटो तो देखील कट केलेला आहे, खूप याला देखील कट केलेला नाही। चॉपरमध्ये अगदी 1 अर्धा मिनिट मी त्याला बारीक करून घेतलेला आहे। आता छान असा आपल्याला मिनिटभर हा परतून घ्यायचा आहे। टोमॅटो कांदा आपला छान परतून झालेला आहे। आता यामध्ये आपल्याला बघा फरसबी आहे तर त्याचे मी तुकडे करून घेतलेले आहेत। तर ही साधारण 150 ग्रॅम फरसबी होती, तर ती मी इथे टाकून घेतलेली आहे। स्वच्छ धुवून घ्यायची निवडल्यानंतर आणि त्यानंतर आता तेलात ही मिनिटभर मी परतून घेतलेली आहे आणि एक परतून झाल्यानंतर याला आपल्याला झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटं वाफेत शिजू द्यायचं आहे। ती शिजेल तोपर्यंत मसाले बघूयात। तर इथे मी 4 चमचे सुक्कं खोबरं घेतलेलं आहे किसलेलं, तुम्ही ओलं घेऊ शकतात। 1 चमचा धनेपूड घेतलेली आहे, पाव चमचा गरम मसाला, त्यानंतर 1 चमचा जिरं, 1 चमचा बडीशेप आणि तीळ घेतली आहे 2 चमचे, 1 मोठा चमचा लाल तिखट आणि हळद घेतली आहे। मसाला जो मी गरम मसाला वापरला आहे तुम्ही कोणताही घेऊ शकतात। आता हे आपल्याला मिक्सरमधून अगदी बारीक वाटून घ्यायचं आहे, तर मी मिक्सरमध्ये हे टाकून घेतलं आहे। अजून मी एक गोष्ट दाखवायला विसरली, शेंगदाण्यांचं कूट माझ्याकडे होतं जाडसर, ते टाकलं आहे, तुम्ही शेंगदाणे भाजून घेऊ शकतात। आता हे बारीक करून घेतलेलं आहे। इकडे आपली फरसबी देखील छान परतून झालेली आहे। आता यामध्ये मी बटाटे आहेत कट केलेले तर ते टाकून घेणार आहे। बटाट्यांच्या फोडी तुम्ही तुमच्या आवडीनुसार जाड बारीक म्हणजे छोट्या मोठ्या करू शकतात। हे देखील आपल्याला तेलामध्ये सारखं हलवत राहून मिनिटभर हलवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर याला झाकण ठेवून आपल्याला पुन्हा 2 ते 3 मिनिटं वाफवून घ्यायचं आहे। तर हे मिक्स केल्यानंतर मी 2 ते 3 मिनिटं इथे छानपैकी हे वाफवून घेतलं आहे। आता हे झालेलं आहे। यामध्ये आपल्याला हे जे वाटण आपण तयार केलं आहे म्हणजे मसाला, तर तो टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर छानपैकी मिक्स करायचा आहे। हा जो मसाला मी तयार केलेला आहे, तुम्ही कोणतीही सुक्की भाजी बनवताना म्हणजे फ्लावर, वाटाणे ते बनवताना तुम्ही वापरू शकतात। छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। त्यानंतर यामध्ये आपल्याला थोडी मी कसुरी मेथी आणि मीठ देखील टाकलं होतं, तर ते दाखवायला विसरले। त्यानंतर मी हे 3 ते 4 मिनिटं पुन्हा वाफवून घेतलेलं होतं आणि आपली भाजी तयार झालेली आहे। अगदी म्हणजे तुम्ही डाळ आणि भात करतात, वरण भात, त्यासोबत तोंडी लावायला देखील बनवू शकतात किंवा मग तुम्ही चपातीसोबत, भाकरीसोबत खाऊ शकतात। तर नक्की बनवून बघा, कमेंटमध्ये कळवायला विसरू नका। चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसह नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।